श्रावणाच्या हिरव्यागार शुभेच्छा. मेहंदी काढलेल्या आहे छान हातावर आणि सकाळी कोणी उठलं नव्हतं. त्याच्या आधी सकाळी मी 5 वाजता उठले, आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ केल्याच्या नंतर बटाटा चिरून भिजायला घातला आणि शेंगदाणे भाजायला घातले. देवाचा अभिषेक केला, दही, दूध, तूप आणि साखर घालून. आणि त्यानंतर देवपूजेकडे वळाले आणि देवपूजा स्वच्छ देव धुवून घेतल्याच्या नंतर मला आठवलं की हे तांब्याचा गडवा खूप दिवस झाला घासलेला नाही आहे. मग यातलं पाणी मी किती पिऊ शकते हे बघितलं आणि नंतर तो घासून ठेवण्यासाठी मी 1.25 लिटर त्यातलं पाणी पिलं आणि बाकीचं मी ठेवून दिलं आहे तसंच दुसऱ्या भांड्यामध्ये. देवाची देवपूजा केली, मंत्रजाप केला आणि त्यानंतर देवाचे वस्त्रही व्यवस्थित सगळे धुवून ठेवले, कारण इथल्या इथंच लगेच देवाचे वस्त्र धुवून ठेवले की बरं पडतं. नंतर काल जे तूप केलं होतं त्याचं देवाला तुपाचा आणि तेलाचा दोन्ही दिवे लावले. मंदिरात नेण्यासाठी एक दिवा तयार केला आणि खिचडी झालेली होती, शेंगदाण्याचे लाडू केले आणि नंतर आम्ही दोघं म्हणजे माझ्या महादेवाला घेऊन मी महादेवाच्या मंदिरात गेले. महादेवाशी शांत उभं राहून बघत होते. तुम्ही जाऊन आलात का मंदिरात? जाऊन आला